बैलगाडा संघटना सक्रिय झालेली आहे हो या क्षेत्रामध्ये, तर त्याबद्दल काय सांगतात? ते माझ्या वडिलांकडूनच. पण एक शर्यत क्षेत्रात एक ड्रायव्हर म्हणजे खरंच ड्रायव्हर आहे तो, कोणाच्या आदत नाही कोणाच्या मदत नाही. दिलीप ड्रायव्हर शर्यत वस्तीची. ड्रायव्हरच्या आता क्षेत्रात पैसे पण चांगले भेटतात, असं बी नाही. आता ड्रायव्हरचे दिवस बी चांगले आहेत. आता हाणायची माझी एकच बैलाची इच्छा आहे, तात्यांचा सुंदर मांगड्या त्यांचा सुंदरच हाणायचं फक्त. आता आपलं तेवढंच फक्त आपली इच्छा राहिली. मला तसं आवडीने गाडी हाणली मी सगळ्यात जास्त क्षेत्रानं. म्हणजे जी गाडी मला हाणायची अपेक्षा होती ती दबंग पक्षाची गाडी. त्यात बकासूर आमच्या टाकाटाकीत मार खाल्ला आम्ही. म्हणजे 2 नंबर आम्ही केला, बकासूरने 1 नंबर केला. इकडे यायचं म्हणजे आमच्या पहिले वडील गाडी हाणायचे, वडिलांच्या नंतर बघून बघून मग मी पण त्यातच. नमस्कार मित्रांनो, STC लाईव्ह या चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा सुंदर अशा निसर्ग वातावरणामध्ये आलेलो आपण निश्चितच पाहतोय. आज खऱ्या अर्थाने बोर तालुका आणि बोर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने मी जर पाहिलं बैलगाडा क्षेत्रामधलं एक मोठं नाव बाळा ड्रायव्हर करंजे यांच्याकडे आपण आलेलो आहोत. छत्रपती शिवरायांच्या वयाच्या 16व्या वर्षी ज्या ठिकाणी शपथ घेतली ते रायरेश्वर किल्ला आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी करंजे गाव आहे. सर्वप्रथम बाळा ड्रायव्हर तुमचा परिचय द्यायचा आहे. नमस्ते, माझं नाव बाळा ड्रायव्हर. तसं माझं नाव प्रवीण सुरेश तावरे, मला बाळा ड्रायव्हर ह्या नावाने ओळखतात. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं आपल्या रांगडा मातीतला रांगडा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत आहे. बाळा ड्रायव्हर तुम्ही सर्वप्रथम या क्षेत्राकडे कसे काय गेला? क्षेत्राकडे यायचं म्हणजे आमच्या पहिले वडील गाडी हाणायचे, वडिलांच्या नंतर बघून बघून मग मी पण त्यातच. मी कमीत कमीत 2018-17 गाडी हाणायची चालू केली. आयुष्यामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पहिली शर्यत कुठली होती की तिथे तुम्ही एक व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून त्या बैलगाड्यावरती बसला? तसं पहिल्याचं मैदान माझं खुटवड उंबऱ्याच्या मैदानात पहिलेच माझं मैदान, आणि तिथं मी 1 नंबर गेला बंदीत. त्यानंतर तुम्ही असं बैलगाडा क्षेत्रामध्ये आला. तुम्ही जर आज बाळा ड्रायव्हर यांच्याकडे तुम्ही पाहिलं, बोर तालुक्यामध्ये करंजे गाव त्यांचं आहे. करंजे गावामध्ये जवळजवळ त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये घुसत जवळजवळ 8 ते 9 लाखाचं घर बांधलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं होतं की आपण या क्षेत्रामध्ये व्यावसायिक म्हणून एक गाडा चालक होऊ शकतो आणि एवढं महाराष्ट्रामध्ये नाव करू शकतो? नाही, असं तर काही वाटलं नाही मला. पण त्यात नाद असल्यामुळं आणि म्हणजे मला बैल चांगली भेटली, माणसं चांगली भेटली, अख्खा बोर तालुक्याला मला म्हणजे सपोर्ट आहे मला. त्यात माझी फ्रेंड सर्कल तुमच्यासारखी ही सगळी चांगली भेटली. तिथनं पुढं गेलं, मग तिथनं गेलो. म्हणजे आतापर्यंत तुम्ही गाड्या अशा बऱ्याच आणलेल्या आहेत, हो, बऱ्याच शर्यतीमध्ये तुम्ही नावलौकिक केलेले आहे. परंतु असं कुठलं मैदान आहे की तिथे तुमचा पराजय झालाय परंतु शर्यत ती तुमच्या कायमाशी स्मरणात राहील? तसं आमची गाडी राहिली, पण अशी खंत वाटली मला की आमच्यामुळे गाडीनं 2 नंबर केला. ती गाडी 1 नंबर करायला पाहिजे. दैवडीच्या मैदानामध्ये कार्तिक सचिन पैलवानचा कार्तिक आणि बच्चन शेठचा बादल, ती गाडी आम्ही घेऊन गेलतो. तिथं आमच्याकडनं गाडी जरा सुटाय म्हणजे आमचीच गपलत झाली. तिथं तर आम्ही 2 नंबर केला. तिथं 1 नंबर आला बाबा, आता तिथं 2 नंबर झाला आमचा. ते मनात खंत वाटली त्यावेळेस मला. बकासूरची गाडी त्यावेळेस हो, त्यात बकासूर आमच्या टाकाटाकीत मार खाल्ला आम्ही. म्हणजे 2 नंबर आम्ही केला, बकासूरने 1 नंबर केला. म्हणजे प्रेक्षकांना ती एक गोष्ट सांगा, म्हणजे जे आता बकासूरच्या गाडीबद्दल बोलतात ती म्हणजे कुठलं मैदान होतं, काय झालं त्या मैदानामध्ये? दहिवडीचं मैदान होतं आणि आमची गाडी चांगली पळत होती. आमची गाडी दोन्ही फेर सुट्टी पडली गाडी. तिथं सगळ्यात जास्त स्पीड लागला आमच्याच गाडीला लागलं. तिथं आम्ही गट बी सुट्टा काढला, सेमी पण सुट्टा काढला. फायनलला काय झालं, त्या गाड्या सुटत गेल्या. आमचा बादल जरा तो उभा नाही राहिला व्यवस्थित. आमची गाड्या अशा निघून गेल्या, मग आमच्या हातातून गाडी सुटली. आमचं लक्षच नव्हतं त्या मैदानात. ती खंत आहे म्हणजे माझ्या मनात. त्यानंतर लक्ष नव्हतं. तुम्ही सुरुवातीला बोलला की वडील तुमचे या क्षेत्रामध्ये होते, वडिलांनंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये आला, तर त्यांचा सपोर्ट या क्षेत्रामध्ये तुम्हाला आहे का? नाही, घरच्यांचा सपोर्ट आहे मला या क्षेत्रामध्ये. या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केल्यानंतर म्हणजे वडिलांची कुठली अशी लढत आठवते का की वडिलांनी ते जिंकल्यानंतर, वडिलांचं नाव झाल्यानंतर की आपण पण त्यांच्यासारखं बनावं, असं कुठल्या शर्यतीत वाटलं होतं? वाटलं ना. कोंबर्डीचं इथून नाट्यंबीच्या नंतर इथं मैदान होतं आमच्या नाट्यंबीला, तिथून त्यांनी 1 नंबर केलते. ती 7-8 मैदान 1 नंबर करत होते ते. त्यावेळेस मला बी असं वाटायचं की आपण बी असं करावं. आणि खऱ्या पाहता तुम्ही जर बैलगाडा शर्यत आता पाहताय, म्हणजे असं कुठलं मैदान आहे की ते मैदानामध्ये तुम्हाला असं वाटतं की काय त्यांना मैदानामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचा नंबर असतोच आणि त्या मैदानावरती गेल्यावरती नाही का असं पराजय जरी झाला तरी तिथे आनंद वाटतो, असं कुठलं मैदान आहे महाराष्ट्रामधलं? असं मैदान रामनवमीचं, बोरचं मैदान, रामनवमीचं मैदान. तर बाळा ड्रायव्हर यांच्याकडे आपण बोलूयात. आज खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्र तुम्ही पाहताय, तर ते ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आता कुठली इच्छा आहे? बऱ्याच मोठ्या गाड्या तुम्ही हाणलेल्या आहेत,
तर महाराष्ट्रामधली कुठली गाडी आहे की जी मोठी असं नावलौकिक गाडी आहे ती तुम्ही आणली? मी तसा फडकेंचा बादल पण हाणला, ह्यो पण बलमा पण हाणला. हा, गोडवलीचा बलमा पळवला तुम्हाला सांगतो. परत मी मला तसा आवडीने गाडी हाणली मी सगळ्यात जास्त क्षेत्रात. म्हणजे जी गाडी मला हाणायची अपेक्षा होती ती दबंग पक्षाची गाडी, आसनगावचा दबंग आणि विनोद काकांचा आणि त्यांचाच पक्षा. ती गाडीची लई इच्छा होती माहिती, ती गाडी हाणायची. ती पण गाडी पळवली मी, चांगली चांगली मोठी बैल पळवली. म्हणजे बलमा असेल किंवा पंढरीशेठ फडक्यांचा बैल असेल, बादल. हो. तर अशी कुठली, आता तुम्ही जर पाहिलं बकासूरची क्रेझे, मथुर, मोठे मोठे बैल आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर कुठला असा बैल आहे की जे तुम्हाला असं स्वप्न आहे की तुम्हाला त्या बैलाची गाडी आणायचीच? तसा बैल आता हाणायची माझी एकच बैलाची इच्छा आहे, तात्यांचा सुंदर, मांगड्या त्यांचा सुंदरच हाणायचं फक्त. आता आपलं तेवढेच फक्त आपली इच्छा राहिली. पण तुम्ही जर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पाहिलं, आज बैलगाडा क्षेत्रामध्ये काही चालक, काही ड्रायव्हर आहेत चुकीच्या मार्गावरती जातात. तर त्यांना तुमच्याद्वारे काय संदेश असेल किंवा कुठल्या चुकाच्या ड्रायव्हरने केल्या नाही पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ड्रायव्हर लाईन म्हणजे चांगली आहे, कारण का ही जेवढी चांगली पण आहे तेवढी वाईट पण आहे. आता नवीन पोरं, मी पण म्हणजे काय आता लई जुनं नाही आहेत काय, पण नवीन पोरं आता काय करतात, ड्रिंक करतात, ड्रिंक करून पेतात. किंवा ड्रायव्हरच्या आता क्षेत्रात पैसे पण चांगले भेटतात, असं बी नाही. आता ड्रायव्हरचे दिवस बी चांगले आहेत, पैसे पण चांगले भेटतात. मग काय करतात ती, घरी जाताना कुठे पिणार, कुठं जाणार, वेगळ्या नादाला लागलेत पोरं. हे नाही झालं तर खरं ड्रायव्हर लाईन चांगली आहे, पैसे. आज जर एकंदरीत तुम्ही पाहिलं 9 लाखाचं घर बांधलेलं, तुम्हाला असं वाटलं होतं की या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपलं एवढं चांगलं होईल किंवा अजून आपलं नाव या महाराष्ट्रामध्ये गाजेल? नाही, असं कधीच वाटलं नव्हतं मला एवढं. म्हणजे वाटलंच नव्हतं एवढं होईल, मी यातनं होईल. कारण का काय झालं, मी एकदा बंदीत घडलो आणि बंदीत चालू होईल का नाही त्यातच आमचे लई दिवस गेले. मग बंदीत कुठं बिनजोडला गाड्या आणायच्या, असंच झालं. मग तिथनं चालू झाल्यावर झालंच मग ते. आज बैलगाडा संघटना सक्रिय झालेली आहे हो या क्षेत्रामध्ये, तर त्याबद्दल काय सांगतात? नाही, ते एक दृष्टिकोनाने चांगलेच झाले आणि ते पाहिजे. कारण का आता तुम्ही बघताय आता, कारण का मैदानात असे झाले की मैदानात कोण कोणाचं ऐकाय मागत नाही. आता जी मध्यंतरी मैदान झालीत बरीचशी मैदान, ती म्हणजे काय मैदान अशी झाली की निवळ फायनल नाही झाल्या, मग 2-2 हजार वाटून द्या, कुठे काय द्या, त्याच्यावर आता आळा बसेल कुठेतरी. आणि आता हा डबल बैल पळवून द्यायचा नाही, हे पण एक चांगलं झालंय. डबल बैल पळवून द्यायचं नाही ते पण चांगलं झालं एकदम. आज एकंदरीत जर तुम्ही पाहिलं, तुमचे वडील ज्यावेळी चालक म्हणून होते त्या काळामध्ये लाईव्ह नव्हतं लाईव्ह. त्यावेळी असं तुम्हाला वाटतं का बऱ्याच बैलगाडा मालकांवरती किंवा बैलांवरती या ठिकाणी अन्याय होत होता? परंतु आज STC लाईव्ह असेल किंवा वेगवेगळे लाईव्ह चॅनल आहेत, त्यांच्यामुळे बैलगाडा शर्यतीवरती काही इफेक्ट पडलाय का? भरपूर. त्याबद्दल काय बोलता तुम्ही? त्यावेळेस कसं होतं, आता त्यावेळेस पण बैल लय म्हणजे स्पीडची होती की ड्रायव्हर बी चांगले होते. त्यांचं आज त्यांना ओळखता येणार, म्हणजे त्यांना ओळखणार, त्यांचं आज काय मागं नाही ना. आता कसं झालंय, काय तुमचं झालं की लगेच आता लाईव्हच्या तुम्हाला व्हिडिओ भेटतात, चांगलं झालंय ते एक. म्हणजे काय होतंय की आता 2 नंबर काय त्यात चालना की तुमच्या निकालावरनं म्हणा किंवा कशानं म्हणा, लगेच चांगले होते ते, चांगलेच चाललंय. खरं तर बा, प्रत्येक जण का आपण म्हणजे पाऊल ठेवून जगत असतो, म्हणजे कोणतरी आपला रोल मॉडेल असतं की असं वाटतं की त्यासारखं बनावं. या क्षेत्रामध्ये असा कुठला ड्रायव्हर आहे का की त्या ड्रायव्हर सारखं तुम्हाला बनावं असं वाटतं? तसं ड्रायव्हरच म्हणलं तर मग माझे तसं म्हणजे मी बहुतेक सगळं शिकलो ते माझ्या वडिलांकडूनच. पण एक शर्यत क्षेत्रात एक ड्रायव्हर म्हणजे खरंच ड्रायव्हर येतो, कोणाच्या आदत नाही, कोणाच्या मदत नाही, दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीचे ते ड्रायव्हर. म्हणजे तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललात की तुम्हाला मांगडे त्यांचा सुंदर ही गाडी आणायची. मांगडे त्यांचा सुंदर बाजूच्याच करंजे गावच्या बाजूला नांदगावला असतो बाजूलाच. म्हणजे ही गोष्ट तुम्ही त्यांना कधी बोलली का? नाही कधी बोलली, पण ती माझी इच्छा आहे. म्हणजे मी असं म्हणजे कोणालाच बोलले नाही, कारण का मला ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, आता ते तुम्ही बोलता सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळेस तात्यांच्या सुंदरची शर्यत ठरली त्यावेळेस मला वाटतं तात्यांचा सुंदर फडकेंकडे होता करारावरती आणि दबंग पण त्यांच्याकडेच होता. आणि तेव्हा सोनारपाडाची आणि त्यांची शर्यत ठरली, त्यांच्या शर्यत ठरली तर ती त्यावेळेस बंदीत शर्यत ठरली. मी आमची इथून तुम्हाला नदी तर माहिती आहे का नाही काय माहिती, नदीतनं मी रात्री 3 वाजता शर्यतीसाठी खास गेलतो पलीकडे नांदगावला पाण्यातनं. आणि ती शर्यत मी बघितली त्यावेळेस सुंदरनं आणि दबंगनं शर्यत केली. त्यावेळेस मला ती गाडी पळताना आवडलेली, दबंग आणि सुंदर. तेव्हापासून ती इच्छा होती माझी की दबंग ह्याची कधी आपण एकदा तरी आपण ह्याची गाडी हाणायची दबंगची. तेव्हा तरी सुंदरची पण आपल्या डोक्यात आहे काहीतरी गाडी हाणायची सुंदरची पण, ती पण. तर आज एक नवीन ड्रायव्हर आपल्या जो बोर तालुक्यातले केकवी गावचे ड्रायव्हर आहेत, तर ते बाळाला फॉलो करून या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने आपण त्यांच्याकडे पण वळूयात.
आज बाळा या क्षेत्रामध्ये आलाय, काय तुम्हाला बाळाचं आवडतं किंवा काय शर्यतीमध्ये आवड तुमची देखील कशी निर्माण झाली? मला तरी आधी कोण काय ओळखत नव्हतं आणि याच्या आधी मी आपली फेरत फेरत गाडी हाणायचो, पण नंतर नंतर मैदानात जायला लागलो, मग बाळाशी माझी ओळख झाली, मी रिलेशन चांगलं जवळचं झालं दोघांचं. मग एक दोन नंबरातली गाडी मला तू द्यायला लागला हाणायला, पण चुकी झाली कुठं काय झालं तरी आपल्याला ते सांगतो की बाबा तू इथं चुकला, हे तू परत ही चुकी नको आपल्याला. प्रत्येक गोष्ट समजून सांगणार, सगळं नीटनेटकं सांगणार, कुठल्या ड्रायव्हरगत उलट बोलणार नाही आपल्याला, कधी शिवीगाळी कधीच नाही आपल्याला. करंजस गावामधले एक गाडा मालक आहेत, भुत्या बैलाचे मालक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बोरमधले, ते पण सुप्रसिद्ध एक गाडा मालक आहेत. खरं तर मी बऱ्याच अड्ड्यामध्ये बघितलंय, बऱ्याच शर्यतीवरती बघितलंय की तुमच्या गाडीवरती तुम्ही बाळाला हक्काने आवर्जून बसवता किंवा तुमचा आवडता एक तो ड्रायव्हर आहे. म्हणजे कुठलं वैशिष्ट्य या बाळावरचं तुम्हाला आवडतं? बाळाचं म्हणजे त्याचाच बैल म्हणून ते आणतो, काय आपण असं म्हणत नाही की माझा आणि तुझा असा विषय काही नाही त्याचा. त्यांचं त्याला आणि बैल पण त्याच्या नावानेच ओळखतात सगळे, ते बाळाचाच बैल आहे म्हणून. मला पण जास्त ओळखत नाही. आज बोर तालुक्यामध्ये, बोरच्या बाहेर आपल्या या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये बाळा ड्रायव्हरचं नाव आहे. कुठलं वैशिष्ट्य या बाळा ड्रायव्हरचं ते तुम्हाला आवडतं की खरंच हा ड्रायव्हर चांगला ड्रायव्हर आहे आणि आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतो? तो कोणाचं दुसरा कुठली गाडी जरी असली जवळची, दुसऱ्या गाडी जरी बसलेला असला तर कोणाला तू असं हे करणार नाही की ह्याची गाडी त्याची, तू त्याच्या ह्याने गाडी ती गाडी हाणणारच आणि बसवणारच, किती जवळचा माणूस असला तरी. म्हणजे असं शेजारी दुसरा जरी ड्रायव्हरची गाडी असली नेहमी आणणार, ती सोडून सुद्धा दुसऱ्या गाडीवर जरी असलं तरी ती गाडी त्याच्या ती जीवानीच आणणार. तो एक विशेष ते म्हणजे एखाद्याला वचन दिलं किंवा मी तुझी गाडी आली ते पैशाचा विचार करायचा नाही, फक्त त्याची प्रामाणिकपणे गाडी आणण्याचं काम करायचं. करंजी गावातलेच एक बैलगाडी शौकीन आहेत, बैलगाडी प्रेमी आहेत. खरं तर आज बाळा ड्रायव्हरचं नाव तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये इतर परिसरामध्ये पाहताय, तुम्हाला या क्षेत्राची आवड कधी बसून आली आणि बाळा ड्रायव्हर बद्दल तुम्ही काय सांगताल? खरं तर लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे सुंदर नावाचा एक बैल होता आणि आम्ही असं बंदीच्या काळामध्ये तो घेतलेला. तेव्हापासून बाळा ड्रायव्हर आणि आम्ही तो बैल घेऊन मैदानावर जायचो आणि बाळाचं म्हणजे बाळ चांगल्या गाड्या आणत होतं त्यावेळेस पण आता काय झालं, बंदीच्या नंतर तो बैल मेला. म्हणजे आमच्याकडून बंदीच्या नंतर मेला की बाळा जिथं मैदानावर जाईल तिथं आम्ही पण जायचो, पण बाळामुळेच आम्हाला खरं तर नाद लागला. बरं, या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल बाळाने बऱ्याच शर्यती जिंकलेल्या आहेत, परंतु अशी कुठली शर्यत आहे बाळा ड्रायव्हरची की त्या शर्यतीमुळे तुमच्या बाळाचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव आहे तालुक्यामध्ये आणि इतर ठिकाणी प्रसिद्ध झाले? खरं तर आता तो सगळीकडे गाड्या आणतो, मग तालुक्यातल्या गाड्या असो किंवा बाहेर असो, सगळीकडे गाड्यांना असं मैदान नाही कोणतं म्हणजे तिथे बाळाला गाडी नाही किंवा बाळ गाडी आणत नाहीत. जिथं जाईल तिथं बाळा प्रामाणिकपणे गाडी आणतो. हे आदित्य मित्रा, खरं तर तू बऱ्याच मी ठिकाणी पाहिले, तू एक रील्स पण इंस्टाग्राम मार्फत रील्स बनवत असतोस आणि बाळा विषयी तू एक वेगळं प्रेम आहे. म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं की बाळा ड्रायव्हर असल्यावर तू शर्यती आवडीने बघायला जातोस नाही का? मग त्या व्हिडिओ बनवताना तुला काय होतं, म्हणजे तुझा रोल मॉडेल तू बाळाला या ठिकाणी फॉलो करत असतोस, काय म्हणशील बाळाबद्दल? बाळाबद्दल मी एवढंच म्हणेल की बाळा ज्या गाडीवर बसतो त्या गाडीवर गुलाल केल्याशिवाय बाळा राहत नाही. म्हणजे बाळा एक तुझा आवडता जॅकेट, परंतु असा कुठला बैल आहे की तो या ठिकाणी तुला बोर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आवडतो? माझा आवडीचा बैल म्हणजे तात्यांचा सुंदर. म्हणजे बाळाचं पण स्वप्न आहे तात्याच्या सुंदरची गाडी आणायची, मग ते स्वप्न आणि बाळा ते मला वाटतं तुझंही स्वप्न असेल. सुट्टी मेकर आहे सतीश कुडले उर्फ बाबा. आपण सतीश कुडले यांना प्रश्न विचारूयात. तुम्ही बऱ्याच मैदानांमध्ये त्या ठिकाणी बाळा ड्रायव्हर ज्यावेळी जॅके असताना तुम्ही गाड्यांची सुट्टी केली, तुम्हाला बाळा ड्रायव्हर बद्दल तुम्ही काय सांगताल? कारण गाडी सुटल्यानंतर ते नंबर पर्यंत निकालापर्यंत बाळा ड्रायव्हर कुठल्या प्रकारे गाडी आणतो? आम्ही सुट्टी करता वेळेस ज्यावेळेस सुट्टी करतो त्यावेळेस आमच्या मनात एवढा कॉन्फिडन्स असता की आमच्याकडून जरी 19-20 विषय जरी कोणता झाला तरी बाळ तेवढं ऍडजस्ट करून घेतो, बाळा ड्रायव्हर तेवढं ऍडजस्ट करून घेतो. ती निकालात गाडी कव्हर करेल किंवा कुठं काय करेल, कोणत्या बैलाला किती काढायचं, काय करायचं, कोणाला हातात धरायचं, हे सगळं नियोजन तो त्याच्या जजमेंटने सगळं बरोबर परफेक्ट करतो. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही कधी प्रॉब्लेम येत नाही ज्यावेळेस गाडीवरती बाळा ड्रायव्हर असेल. मी बोर तालुक्यामध्ये बऱ्याच मैदानामध्ये पाहिले बाळा ड्रायव्हरला गाडीवरती गाडी आणण्यासाठी बसवण्यासाठी बरेचसे गाडा मालक अग्रेसर असतात, परंतु ज्यावेळी
बाळा ड्रायव्हर नंबर मारत असतो किंवा मी त्याला बऱ्याचदा बघितले अगदी सुट्टा निकाल तो करतो, म्हणजे गाड्या आणताना अगदी आत्मविश्वास कॉन्फिडन्सने तो गाड्या आणत असतो, त्याबद्दल काय सांगताल? त्याचं पहिल्यांदा गाडीवरती बसल्यावरती गॅरंटीच असते. ज्यावेळेस पहिरा झालेला असतो त्यावेळेस ते मनातच आत्मविश्वास असतो की ही गाडी आपला इथल्या मैदानात सुट्टा निकाल घेणार का तर घेणार. मग त्या सुट्टीमध्ये जरी विषय थोडाफार इकडे तिकडे जरी झाला तरी गाडी ती निकालात फरकानेच बाळा उभा राहूनच येणार त्या गाडीवरती. तुमचं वय आतापर्यंत काय आहे? माझं आता 34-35 वय. तर तू आज 34-35 वर्षाच्या कालखंडामध्ये असं कुठली गाडी आहे किंवा असला कुठला गाडा मालक आहे की जो तुमच्या मनावरती राज्य करतो की त्या गाड्यामुळे किंवा त्या बैलामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलाय? ऍक्च्युअल मला या क्षेत्राचा जास्त काही नाद नव्हता, पण आमचा योगेश कुडले बापूंचा बुट्या म्हणून बैल आहे, तर त्या बैलामुळे मला थोडासा नाद लागला आणि त्या बैलाचं मग नियोजन वगैरे सगळं आम्हीच बघतो आणि नियोजनामध्ये सहकार्य आम्हाला बाळा ड्रायव्हर पूर्णपणे करतात. कारण की आम्हाला त्याच्या वायदीच्या याच्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी येतात, त्याच्यामध्ये सहकार्य बाळा ड्रायव्हर आम्हाला करतो. त्याच्या शब्दाखातीर आम्हाला म्हणजे पैरे वगैरे होण्यात जास्त अडचण हा येत नाही विषय. शेवटचा एक प्रश्न बाळा तुमच्यासाठी आहे. मी शिंदेवाडीच्या मैदानामध्ये पाहिलं होतं, खंडाळा तालुक्यातलं शिंदेवाडी गाव, त्या शर्यतीमध्ये असं पाहिलं होतं दांगवडीकराचा सर्जा त्या बैला तुम्ही सोबत होता, तो बैल पण फायनल मध्ये गेला होता आणि मला विंगकरांचा रबर तोही फायनल मध्ये गेला होता. परंतु त्या मैदानामध्ये असं बघितलं मी, तुम्ही असं म्हणजे बरेच मैदानं मारलेत, अंतराने गाड्या मारलेल्या आहेत, पण तुम्ही कधी आनंद जल्लोष किंवा असं शिवी वगैरे तसलं काही केलं नाही? कधीच नाही. मी आता त्या मैदानामध्ये 2 गाड्या राहिल्या होत्या, शिंदेवाडीच्या मैदानात माझ्या 2 गाड्या राहिल्या. माझी अशी भरपूर मैदान आहेत की त्या मैदानात माझ्या 2-2 गाड्या राहिल्यात. पण आता काय त्या मैदानात माझ्या गाडी राहिली तर मी नाचील, एकाच्या खांद्या बसून नाचील, छकडीवर नाचील. पण मी आता हे ड्रायव्हर बघितले का तुम्ही की कपडे काढणार, शर्ट काढणार आणि समोरच्या गाडीवाल्यावर दंड थोपटणार, तसलं मी आजपर्यंत कुणाला बी विचारायचे की बाडावरनं कपडे काढले का काय केले? कधीच नाही मी तसले केले. म्हणजे दंड बी नाही थोपटला कधी कुणा आणि कधीच नाही कुणा काय केलं आपण. म्हणजे एक आदर्श चालक हो. आणि एक आदर्श प्रेमी बैलगाडा क्षेत्राला एक असे व्यक्तिमत्वांची गरज आहे आणि ते तुम्ही खूप चांगलं वागताय. खरं तर STC लाईव्हच्या दरम्यान मी पहिलीच मुलाखत घेतोय. STC लाईव्ह हा चॅनल आम्ही खरं तर क्रिकेटसाठी 2017-18 चालू केला होता, परंतु सासवडमध्ये आम्ही एक मैदान केलं, त्यानंतर रणजित दादा असतील, आमचे रोहन दादा चोरगे असतील किंवा आमचे कॅमेरा ऑपरेटर सनी दादा असतील, STC लाईव्ह वरती महाराष्ट्राने भरपूर प्रेम केलं आणि आज STC लाईव्ह महाराष्ट्रामध्ये मोठ्या नावरूपाला आलेलं तुम्ही निश्चितच पाहताय. आज आमची पहिलीच मुलाखत आहे. पावसाळ्याचा सीझन या ठिकाणी चालू झालाय, आता शर्यती कमी झाल्यात, परंतु अशा बऱ्याच छोट्या बैलगाडा मालकापासून आम्ही मोठ्या बैलगाडा मालकापर्यंत शर्यतीच्या समालोचन घेणार आहोत किंवा इंटरव्ह्यू घेणार आहोत. आणि या ठिकाणी निश्चितच STC लाईव्ह वरती सगळ्यांचं प्रेम आहे, प्रेम असंच राहू द्या. आणि सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा या चॅनलला आणि तुमचं प्रेम शेवटपर्यंत आमच्याकडे तेव्हा आम्ही अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे ठेवत जाऊ. धन्यवाद.